आजपासून मी 30 दिवसांचं एक चॅलेंज सुरू करते यूट्यूबवर रोज एक लाँग व्हिडिओ अपलोड करण्याचा। हे चॅलेंज पूर्ण झालं तर माझ्यासाठी खूप काही बदलू शकतं आणि जर मध्येच सोडावं लागलं तर तेही तुमच्यासोबत मी प्रामाणिकपणे शेअर करणार आहे। नमस्कार मंडळी, मी चैताली पालकर, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। माझा स्मॉल बिझनेस आहे थालीपीठ भाजणीचा आणि हा बिझनेस मी घरातूनच करते आणि मी नाशिकला राहते। तुम्हाला थालीपीठ भाजणी ऑर्डर करायची असेल तर मी नंबर शेअर करेन, त्या नंबरवर तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी हे 30 दिवसांचं चॅलेंज का सुरू करते। गेल्या काही महिन्यांपासून मी इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर कंटेंट अपलोड करते। सुरुवातीला काहीच माहिती नव्हतं, व्हिडिओ कसे बनवायचे, कॅमेरासमोर कसं बोलायचं, लोक काय म्हणतील, असे सगळे प्रश्न होते। पण हळूहळू करत गेले आणि आज माझ्या यूट्यूब चॅनलवर 1600 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे। त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची खरंच खूप खूप आभारी आहे। या काळात मी फक्त कंटेंट क्रिएशन शिकले नाही तर स्मॉल बिझनेसमध्ये पॅकेजिंग कशी असली पाहिजे, शिपिंग कसं करायचं, कस्टमर कम्युनिकेशन, AI टूल्सचा वापर कसा करायचा बिझनेसमध्ये आणि व्हॉट्सअप बिझनेस कसं वापरायचं, अशा खूप गोष्टी शिकले आणि अजूनही शिकते आहे। पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, मी यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते आणि इंस्टाग्रामवर रील्स अपलोड करते, पोस्ट अपलोड करते, पण यूट्यूबवरती लाँग व्हिडिओ अपलोड करण्याची मला अजून तेवढी सवय झालेली नाही आहे। म्हणून मी विचार केला, जशी मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करण्याची सवय लावली तशीच आता लाँग व्हिडिओज अपलोड करण्याची सवय लावूया। त्यामुळे मी हे चॅलेंज घेतलं आहे। गेल्या काही महिन्यात मी स्वतःमध्येही काही बदल केले, स्वतःवर काम करायला सुरुवात केली आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा प्रयत्न केला, नवीन गोष्टी शिकायला सुरुवात केली आणि आता मला वाटतं की पुढचा टप्पा म्हणजे कन्सिस्टन्सी। म्हणूनच आजपासून पुढचे 30 दिवस रोज एक लाँग व्हिडिओ अपलोड करण्याचा माझा प्रयत्न असेल। हे व्हिडिओ परफेक्ट असतीलच असं नाही, पण रिअल असतील। पुढच्या 30 दिवसात मी माझ्या स्मॉल बिझनेस जर्नी रिलेटेड काही अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे। इंस्टाग्रामवरून ऑर्डर्स कशा येतात आणि AIचा वापर मी कसा करते आणि माझे डेली लाईफ व्लॉगसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून स्मॉल बिझनेस चालवणं प्रत्येक स्त्रीसाठी सोपं नाही आहे। मी सुद्धा तुमच्यासारखीच आहे। मी स्मॉल बिझनेस कसा सुरू केला, त्यानंतर इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर व्हिडिओ कसे अपलोड करायला सुरुवात केली, म्हणजेच माझा प्रवास कसा सुरू केला, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि आत्ताच्या काळामध्ये नवीन स्किल शिकत राहणंसुद्धा खूप गरजेचं आहे। तुमचासुद्धा बिझनेस ऑफलाईन असेल तर ऑनलाईन तुम्ही कसा ग्रो करायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर मी करू शकते तर तुम्हीसुद्धा करू शकता। केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे असं म्हणतात ना, तर हे खरं आहे। सुरुवात करणं गरजेचं आहे। तुम्हीसुद्धा करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं आहे, आधी सुरुवात करा। परफेक्ट होण्याची वाट बघू नका। मी सुद्धा परफेक्ट होण्याची वाट बघत बसली नाही, जसं मला येत होतं तशी मी सुरुवात केली। कॅमेरा कॉन्फिडन्स मी आधी बिल्ड केला होता, त्यानंतर हळूहळू कॅमेरासमोर बोलायला सुरुवात केली। या 2-3 महिन्यात माझ्यात खूप बदल झाले। मी एक वेबिनार घेतला, माझं एक पार्सल USAला गेलं, माझा कॉन्फिडन्स बिल्ड झाला, कारण मी सतत शिकण्यावरती लक्ष देत होते। मी सुद्धा सेमिनार आणि वेबिनार अटेंड करत होते माझा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी, कसं बोलायचं, कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा आणि सतत शिकत राहणं। बिझनेसमध्ये मार्केटिंग आणि कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मी त्या गोष्टींवर सुद्धा फोकस करत होते। तर हा होता आजचा डे 1। पुढच्या 30 दिवसांचा प्रवास आजपासून सुरू होत आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।